आज रत्नागिरी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा उत्साही वातावरणात पार पडली. त्यानंतर रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शहरातील अनधिकृत होर्डिंग, अनधिकृत टपऱ्या, गाळे, अनधिकृत फळ विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरात प्लास्टिक बंदीची कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. याशिवाय रस्त्यांवरील गुरे व कुत्र्यांना निवारा देण्याबाबत उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नगर परिषदेची सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि लोकहिताचे निर्णय घेऊन संपन्न झालेली आहे. यामध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे रस्त्यावर असलेले जे होर्डिंग आहेत, जे केव्हाही पडू शकतात आणि त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते. यासाठी ज्या होर्डिंगची मुदतवाढ आता जुलैमध्ये संपलेली आहे, या एकाही होर्डिंगला मुदतवाढ दिली जाणार नाही आहे. इथून पुढे ज्या ज्या होर्डिंगच्या मुदतवाढ संपतील तसे ते होर्डिंग त्वरित काढले जाणार आहेत. पुन्हा तिथे रस्त्यावर अशा प्रकारचे होर्डिंग लागणार नाहीत याचीही आम्ही सर्वजण दक्षता घेणार आहोत. त्याचप्रमाणे रस्त्यावरची जी गुरं आहेत त्यांच्या अनेक संस्था आमच्याकडे आता आलेल्या आहेत आवाहन केल्यावर. त्याच्यामध्ये जी संस्था योग्य प्रकारे त्या गुरांचं संगोपन करेल, उनाड कुत्री आहेत त्यांनाही त्यांचा व्यवस्थित बंदोबस्त म्हणजे कशा प्रकारे त्यांना नेऊन चांगल्या प्रकारे जिथे मोठी माळरानं आहेत, आम्हीही मागणी केलेली आहे पालकमंत्र्यांकडे की MIDCच्या माध्यमातून आम्हाला जर एखादी अशी जागा मिळाली तर आम्ही तिथे सुद्धा कुत्र्यांचं पालनपोषण करू, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही. आणि यासाठी आमच्या ज्या सुविधा आम्ही लोकांना देऊ इच्छितो त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि नक्कीच या 10-15 दिवसामध्ये याच्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळेल आणि तोही लोकांना त्रास होणार नाही याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. फुटपाथ संदर्भात काय नाही, टपऱ्या वगैरे ज्या रस्त्यावरच्या टपऱ्या आहेत त्याच्यामुळे आज आपण रत्नागिरी स्मार्ट सिटी करतोय आणि ही स्मार्ट सिटी करत असताना लोकांना फुटपाथवर सुद्धा चांगल्या प्रकारे चालता आलं पाहिजे आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून फुटपाथ चांगल्या प्रकारे विकसित केले जात आहेत, सुशोभित केले जात आहेत आणि अशा या फुटपाथवर जर ह्या टपऱ्या पुन्हा आल्या तर प्रॉब्लेम येतो. म्हणून पूर्ण टपऱ्या आता या 15 ऑगस्टच्या आतमध्ये सगळ्या टपऱ्या काढून टाकल्या जातील आणि टपरीमुक्त रत्नागिरी शहर आमचं करण्याचा प्रयास आहे आणि त्याची सुद्धा कार्यवाही येत्या काही दिवसात आम्ही सुरू करतोय. प्लास्टिक मुक्ती संदर्भातल्या या आधी आम्ही सर्व व्यापाऱ्यांना बोलवून आवाहन केलं होतं की प्लॅस्टिकचा वापर करू नये. वेळोवेळी आमचे कर्मचारी जाऊन प्लॅस्टिक बंदीसाठी प्रत्येक वेळी प्लॅस्टिक ताब्यात घेत आहेत आणि एवढं सांगूनही जर व्यापारी ऐकत नसतील तर आता आम्ही पुढची जी स्टेप आहे दंड आकारायचा, ही दंड आकारायला आम्ही सुरुवात करतो. याचाही निर्णय आज आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये घेतला. पुन्हा जो एक व्हिडिओ व्हायरल होतोय सगळीकडे, त्याचंही स्पष्टीकरण आता आम्ही केलेलं आहे की याच्यामध्ये रत्नागिरी नगर परिषदेचा एकही रुपया नाही आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी तो निधी दिलाय आणि त्याचा योग्य प्रकारे विनियोग व्हावा ही त्यांची सुद्धा इच्छा आहे. आणि ही जी झाडं होती तिथे ती लावलेली नव्हती, तर कुठची झाडं कुठच्या प्रकारे लावली तर चांगलं वाटेल, म्हणजे गुरांपासून संरक्षण कुठच्या झाडांचं होईल, ही अशा प्रकारे त्यांनी सॅम्पल ती झाडं ठेवली होती आणि संबंधित जे त्यांचे आर्किटेक्ट आहेत त्यांना ते दाखवून ते फायनल झाल्यानंतर ती झाडं लावली जाणार होती. पण उगीच अर्धवट माहिती घेऊन जे नगरपालिकेला उगीच बदनाम केलं जातंय याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेतला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.